दिल्लीमध्येच इंडिया आघाडीची ही आज खलबत होणार आहेत। आज संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इंडिया आघाडी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहे। महाराष्ट्रामधून शरद पवार आणि संजय राऊत हे यावेळी उपस्थित राहतील। शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना साथ घालणार असल्याची ही चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। तर दिल्लीमध्ये घडत असलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतोय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता वेगवान घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात। विशेषतः दिल्लीमध्ये होत असलेल्या या दोन महत्त्वाच्या बैठका। आज एकीकडे एनडीएची बैठक होतीये पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी आणि दुसरीकडे इंडिया आघाडीची बैठक सुद्धा आज होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा इंडिया आघाडीमधले घटक पक्ष आज दिल्लीमध्ये दाखल होते। पुढच्या बातमीकडे वळूयात। महाराष्ट्रामधील लोकसभा निकालानंतर राज्यामध्ये भाजपची खलबत बघायला मिळते। देवेंद्र फडणवीसांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। भाजप कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेण्याची ही शक्यता वर्तवली जाते। तर देवेंद्र फडणवीस कदाचित आज माध्यमांशी संवाद साधतील असं कळतंय, कारण आज भाजपच्या गोटामध्ये विशेषतः महाराष्ट्र भाजपच्या गोटामध्ये आज खलबत सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी संवाद साधतील, पत्रकार परिषद घेतील अशी माहिती समोर येते। थेट जाऊयात मुंबईतनं आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, भाजपच्या गोटामध्ये खरं तर काल जसा निकाल येऊ लागला तशाच या सगळ्या हालचाली आपल्याला वेगाने घडताना बघायला मिळत होत्या। देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह मोडवरती गेलेले होते आणि आज सुद्धा प्रमुख नेत्यांच्या बैठका होत आहेत। कोणकोणते भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आज होऊ शकते का? गुरु, भाजपच्या महाराष्ट्रातील निराशाजनक कामगिरीवरती आज महाराष्ट्र भाजपमध्ये मंथन होणार आहे। काल देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरती साधारणपणे सकाळी 11:15 पासून रात्रीपर्यंत बैठका सुरू होत्या। साधारणपणे 8 ते 9 तासांची बैठक सुद्धा 8 ते 9 तासांची चर्चा सागर बंगल्यावरती झाली। त्यात बावनकुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील, असे अनेक महत्त्वाचे नेते मंडळी होती। या पार्श्वभूमीवरती आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये, ज्या मुख्यालयाच्या बाहेर मी सध्या उभा आहे, तिथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह महाराष्ट्र भाजप कोर कमिटीतील महत्त्वाचे सदस्य आणि काही महत्त्वाच्या नेत्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। साधारणपणे 12 वाजेच्या सुमारास प्रदेश कार्यालयामध्ये ही बैठक सुरू होईल आणि 1 वाजता 1 ते 1:15च्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। महाराष्ट्रात भाजपची कामगिरी निराशाजनक स्वरूपात झाली, त्याची अनेक कारणं सांगितली जात आहेत। त्याच्यावरती आज या बैठकीमध्ये चिंतन होणार आहे, मंथन होणार आहे आणि त्याप्रकारे भविष्यामध्ये कशा प्रकारे या सगळ्या संदर्भामध्ये उपाययोजना केल्या जाऊ शकतात, काय प्लान्स बदलले जाऊ शकतात, कारण काही महत्त्वाच्या जागा ज्या आहेत ज्यामध्ये पारंपरिक आणि भाजपपेक्षाही त्या उमेदवाराच्या ज्या काही जागा होत्या त्या जागांवरती भाजपचं अक्षरशः पानिपत झालंय। लातूर असेल, जालना असेल, बीड असेल, या महत्त्वाच्या जागा ज्या भाजपच्या होत्या, नांदेडसारखी जागा जिथे भाजपनं अगदी नेत्रदीपक कामगिरी मागच्या 2 निवडणुकांमध्ये करून दाखवली होती, या जागा लाजीरवाण्या स्वरूपात भाजपकडनं हिसकावून घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या जागांवरती आणि अशा अनेक महत्त्वाच्या जागांवरती विदर्भाचा आपण उल्लेख करू शकतो। विदर्भात सुद्धा भाजपला अक्षरशः सपाटून मार खावा लागला। या सगळ्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये विवेचन होऊ शकतं, आजच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होऊ शकते। काही ठिकाणी जो चांगला परफॉर्मन्स भाजपनं केलाय त्याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आज ही बैठक बोलवण्यात आली आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, कारण महाराष्ट्रात भाजपची जी काही कामगिरी आहे ती अत्यंत सुमार दर्जाची झालेली आहे। भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असून सुद्धा काँग्रेसनं बाजी मारत पहिल्या क्रमांकावर लोकसभेमध्ये महाराष्ट्रात स्थान पटकावलंय। त्यामुळे या सगळ्याचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत पातळीवरती, पक्षांतर्गत आणि संघटनात्मक पातळीवरती मोठ्या फेरबदलांची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे
विदर्भ असो किंवा मराठवाडा आणि इतर भागात जिथे भाजपला मोठा झटका बसलाय, जे भाजपचे बालेकिल्ले होते, त्या ठिकाणच्या पराभवाची नेमकी जबाबदारी कोण घेणार आणि या पराभवाचं नेमकं खापर कोणावर फुटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या बैठकीत नेमकं काय घडतंय हे सुद्धा आपल्याला लवकरच कळेल. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम.